तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं तांगण झालं या तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं तांगण झालं या शिरलाई रंगात आलो या रंगात तुझ्यात गुंतून गेलो या माझ्या उरात गडगड कशी वरतीया बडबड माझ्या उरात गडगड वरतीया बडबड तुझ्यात पाकळू झालं या गौतम इन द मिक्स मला नमस्कार मित्रांनो, तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जे तुम्ही स्टेटस बघितलं होतं आधी ते कसं क्रिएट करायचं आहे तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याकरिता तुम्हाला काही स्नेक पिकची गरज पडेल, तर तुम्हाला ते स्नेक पिक डाउनलोड करावे लागेल. त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये जोन ज्याची साईज आहे आपल्याला इमोजी त्याची साईज आपल्याला लहान करायची आहे. तिथे मी साईज लहान केली आहे. त्यानंतर तुम्हाला इमेजवर क्लिक करून आपल्याला इमोजी रेड डॉटपर्यंत याची साईज आपल्याला मोठी करायची आहे. तिथे मी साईज मोठी केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला परत यायचं आहे स्नेक इफेक्टच्या ऑप्शनमध्ये. ते इमोजी इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. इमोजी इमेजवर क्लिक करून इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट आपण कॉपी केलेला आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. इमेजवर क्लिक करून आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तिथे मी केलेला आहे. तर हा इफेक्ट आपल्याला आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर स्नेक इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. तर आपला हा इफेक्ट आहे. हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. तर इफेक्टच्या ऑप्शनमधून हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आपल्या इथे इमेजवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून
इफेक्टच्या ऑप्शनमधून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे इमेजवर हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर भावांनो तुम्हाला मोठ्या साईजच्या इमेजवरच हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत यायचं आहे. परत आल्यानंतर हा स्नेक इफेक्ट आहे आपला, याला पण आपल्याला कॉपी करायचा आहे. इथे मी कॉपी केलेला आहे. त्यानंतर पुन्हा परत येऊन आपल्याला जे लहान साईजची इमेज आहे त्याला हा इमेज आपल्याला ॲड करायचा आहे. इमेजवर क्लिक करून इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर इथे मी इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इमेजच्या ऑप्शनपासून तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे भावांनो, पार्टिकल इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲड करावा लागेल. तर अशा प्रकारे आपला इफेक्ट आहे तो इथे मी ॲड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला इथे वरचं 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला फुल स्क्रीन करायचा आहे. फुल स्क्रीन करून नंतर बेंडिंगच्या ऑप्शनमध्ये जाऊन लाईटनेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे येऊन जाईल. इथे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून तुम्हाला ब्लॅक शॅडो ॲड करायची आहे. तर अशा प्रकारे आपली ब्लॅक शॅडो PNG आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला याला खालच्या दिशेने ॲड करायची आहे. ते मी खालच्या दिशेने बरोबर फिक्स केलेली आहे. त्यानंतर इमेजवर क्लिक करून आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत याची साईज मोठी करायची आहे. इथे मी केलेली आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून इमेज आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला PNG नेम टेक्स्ट ॲड करायचे आहे. त्यानंतर याला आपल्या खालच्या दिशेने ॲड करायचे आहे. इथे इमेजवर क्लिक करून आपल्याला व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत त्याची साईज मोठी करायची आहे. ते इथे मी केलेली आहे. त्यानंतर आपला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथे तयार झालेला आहे भावांनो. इथे मी प्ले करून बघत आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. काही अडचण असेल तर भावांनो तुम्ही टेलिग्राम चॅनलला विचारू शकता. त्यानंतर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला विचारू शकता. त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून व्हिडिओ ऑप्शनमधून तुम्हाला इथे क्वालिटी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर फ्रेम रेट तुम्ही लो फुल करू शकता. त्यानंतर क्वालिटी लो हाय मिडियम करू शकता.